नमस्कार. वजन कमी करणं अनेकांना हे खूप मोठं आव्हान वाटतं हो ना. पण खरं तर जर योग्य पद्धत आणि योग्य माहिती असेल तर हा प्रवास केवळ सोपाच नाही तर खूप आरोग्यदायी आणि आनंददायक सुद्धा होऊ शकतो. चला, आज आपण महिलांसाठी वजन कमी करण्याच्या काही सोप्या पण अत्यंत प्रभावी टिप्स जाणून घेऊया. चला तर मग आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण ही संपूर्ण प्रक्रिया आरोग्याच्या 4 महत्त्वाच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. पहिला आहे योग्य आहार आणि पाणी, दुसरा आहे नियमित व्यायाम आणि झोप, तिसरा तणावमुक्त मन आणि सातत्य, आणि हो, शेवटी एक खूप महत्त्वाची सूचना सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, तो म्हणजे योग्य आहार आणि पाणी. कारण शेवटी आपण जे खातो आणि पितो त्यावरच तर आपलं आरोग्य अवलंबून असतं. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संतुलित आहार. म्हणजे काय तर भाज्या, फळं, डाळी, प्रथिनं यांसारख्या पौष्टिक गोष्टींवर भर द्यायचा. आणि हो, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि जास्त साखर यांना जरा लांबच ठेवायचं. आणि फक्त काय खायचं हे महत्त्वाचं नाहीये, तर रोजच्या जेवणात छोटे छोटे पण प्रभावी बदल करणं ही तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ, पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा आपली नेहमीची ज्वारी, बाजरी वापरून बघा, खूप फरक पडतो. आता ही पुढची टिप बघा, अगदी सोपी आहे पण तितकीच महत्त्वाची. रोज कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचंच. हे एक छोटंसं काम आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा बदल घडवू शकतं. पण फक्त पाणी पिणं पुरेसं नाहीये, ते कधी प्यावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच एक प्रश्न पडतो की, आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. जेवणाच्या आधी पाणी प्यायने आपली भूक नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते. म्हणजे आपण उगाच गरजेपेक्षा जास्त खात नाही. यासोबतच काही सोपे घरगुती उपाय सुद्धा खूप कामी येत आहेत, जसं की सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि महत्त्व घालून पिणं किंवा ग्रीन टी, आणि हो, रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध. हे सगळे छोटे छोटे उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप. कारण आपल्या शरीराला हालचाल आणि विश्रांती या दोन्हींची खूप गरज असते. व्यायामासाठी काहीतरी खूप अवघड करायची गरज नाहीये. रोज फक्त 30-40 मिनिटं चालणं, योगा किंवा हलका व्यायाम पुरेसा आहे. आणि त्यात जर सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि स्क्वॅट्स जोडले तर मग काय, उत्तमच. आणि हो, व्यायामा इतकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे जेवणाची वेळ. इथे 2 नियम पक्के लक्षात ठेवायचे. एक म्हणजे सकाळचा नाश्ता कधीच चुकवायचा नाही, आणि दुसरं रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी करायचं. आणि आता बोलूया झोपेबद्दल. विश्रांती आणि वजन यांचा थेट संबंध असतो. रात्रीची शांत, सलग 7 ते 8 तासांची झोप खूप गरजेची आहे. कारण झोप कमी झाली की हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे वजन वाढू शकतं. बरं, आता येतो आपला तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. तो म्हणजे आपलं मन. तणावमुक्त मन आणि सातत्य. हे बघा, विज्ञान पण हेच सांगतं की जास्त ताण घेतला की शरीरातील हॉर्मोन्स बिघडतात आणि त्यामुळे वजन वाढू शकतं. म्हणजे तणावावर नियंत्रण मिळवणं हे फक्त मनासाठीच नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. मग हा ताण कमी कसा करायचा, तर त्यासाठी ध्यान, योग किंवा आपल्या आवडीचं एखादं काम म्हणजे छंद जोपासणं हे उत्तम उपाय आहेत. या गोष्टींमुळे आयुष्यात एक प्रकारचं संतुलन येतं. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याबद्दल बोललो. आता ह्या सगळ्याला जोडून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे संयम. हे लक्षात ठेवायला हवं की वजन कमी करणं ही काही जादूची कांडी नाहीये. ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. खरा आणि टिकणारा बदल व्हायला वेळ लागतोच. त्यामुळे घाईघाईत केलेले क्रॅश डाएट वगैरे टाळा. त्याऐवजी सातत्य ठेवा. रोज थोडे थोडे पण सातत्याने केलेले प्रयत्नच शेवटी यशस्वी होतात. तर मग आरोग्याच्या दिशेने टाकल्या जाणाऱ्या ह्या प्रवासात आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल यावर नक्की विचार करा.